वाल्मिक कराड याच्यावरती अवादा कंपनीकडनं 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होतोय आणि यातूनच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचंही बोललं जातंय। सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा भर पडली आहे, कारण आता वाल्मिक कराडची ही सगळी संपत्ती SITनं जप्त करण्याची तयारी सुरू केली। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। खंडणीखोर वाल्मिक कराडकडे अक्षरशः कुबेराचा खजिना आहे। गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराडसह त्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे विविध ठिकाणी मालमत्ता असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे त्याची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी SITने सर्व संपत्ती जप्त करण्याची तयारी सुरू केली। त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात SIT कडून अर्ज देखील दाखल केला। कराडची संपत्ती जप्त होणार, वाल्मिक कराडचे 100हून अधिक बँक खाते, दोन्ही पत्नींचे नावे, पुणे आणि पिंपरीत कोट्यावधींचे 5 फ्लॅट्स, बीड पुण्यात कोट्यावधींचे 5 ते 7 वाईन शॉप, बीड सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यात शेकडो एकर शेतजमीन। वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत SIT कडून माहिती जमा, संपत्ती जप्त करण्याबाबत SITचा न्यायालयात अर्ज, न्यायालयाच्या परवानगीनंतर जप्तीची कारवाई होणार। परदेशात ही संपत्ती असल्याचा संशय। एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये, आका बाका चोका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफर सुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे। आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत। आतापर्यंत ईडीची एंट्री का झाली नाही, CBIची एंट्री का झाली नाही? एवढा मोठा घोटाळा समोर आला, एवढी मोठी प्रॉपर्टी आली, एवढे मोठे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं दिसत आहे, तरी पण हे येत नाही। कराडची प्रॉपर्टी जप्त केली म्हणजेच दुसरीकडे त्याच्या मोठ्या आकाची प्रॉपर्टी जप्त केल्यासारखं होईल, जो मंत्रिपदावर आहे। फ्लॅट्स आणि ऑफिसेससह वाल्मिक कराडनं ठिकठिकाणी जमिनी घेतल्याचंही बोललं जातं। बीड सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यात शेकडो एकर शेतजमीन असल्याचं समोर आलं। याचबरोबर वाल्मिक आपल्या निकटवर्तीयांच्या नावानेही कोट्यावधींची संपत्ती घेतल्याचा आरोप होता। कराडच्या संपत्तीबाबत धस यांचा दावा, बीडच्या सिमरी पारगावात सुदाम नरोडेंच्या नावे 50 एकर जमीन, बीडच्या सिमरी पारगावात मनीषा नरोडेच्या नावे 10 ते 12 एकर जमीन, बीडच्या सिमरी पारगावात योगेश काकडेच्या नावे 15 ते 20 एकर जमीन, अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये मंगल जाधवच्या नावे 10 ते 15 एकर जमीन, पुण्यातील मगरपट्ट्यात ड्रायव्हरच्या नावे 75 कोटींचा फ्लोर, दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात 2 ऑफिसेस, किंमत अंदाजे 20 कोटी। ईडीने तपास केला पाहिजे, तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। पण मला असं वाटतं सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतंय। आतापर्यंत छोट्या 10-10, 20-20 लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ईडी कोट्यावधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही, साधी विचारणा करत नाही, साधा तपास करत नाही। त्यामुळे मला असं वाटतं या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे। ह्या तपास यंत्रणा आहेत, कायद्याच्या चौकटीत जे त्यांना अधिकार आहेत त्याप्रमाणे ते कारवाई करतील। अशा प्रकारची भूमिका सरकार घेणार नाही, हॉस्पिटल घेणार नाही, पोलीस घेणार नाहीत। परंतु या देशामध्ये नागरिकांनी एखादी शंका उपस्थित केली तर संबंधित यंत्रणांना त्याची काळजी घेतली पाहिजे। कुठलंही सरकार पाठीशी घालणार नाही, घालू शकत नाही। देवेंद्रजी या ठिकाणी गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेत आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा निघाला। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत निघालेल्या या मोर्चात मराठा क्रांती मोर्चाचे सदस्यांसहित संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले। आज जे आरोपी आहेत त्यांचं काही दुखत असेल तर त्यांना आज तुम्ही थेट ICU मध्ये नेतात। तुम्हाला हा विचार का आला नाही? ज्यावेळेस माझ्या वडिलांचे हाल करून मारले, त्यांना किती वेदना झाल्या असतील, त्यांना तुम्ही कधी दवाखान्यात म्हणून नेलं नाही तर त्यांना थोडं मारून तुम्ही जर सोडून दिलं असतं तर आम्ही त्यांना नुसतं आम्हाला ते पाहण्यासाठी झाले असते। जर आज तुम्ही तुमचं थोडं दुखायला तर ICU मध्ये त्यांना नेताय,
माझ्या वडिलांचे किती हाल झाले असतील. वाल्मिक कराडला अटक केली म्हणतात, पण मस्त आयसीयू मध्ये झोपला, एसी आयसीयू मध्ये. चांगलं आहे, आता एसी आयसीयूत राहील, त्याला मोठे मोठे आजार होतील. अख्खा आयसीयू खाली केलंय. बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खं आयसीयू खाली केले. त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला. एकदाच जनता काय तो फेसला घेऊन टाकेल. कधी काळी घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराडकडे इतकी संपत्ती कुठून आणि कशी आली याचे कोडे अजूनही उलगडले नाही. मात्र याच संपत्तीच्या जोरावर त्यानं सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या असं बोललं जातं. त्याच्याकडे कोट्यावधींची माया असल्यानंच बेरोजगार तरुण त्याच्याकडे आकर्षित होऊन गँग्स बनवल्याचं समोर आलं. त्यामुळे आता त्याच्या आर्थिक साम्राज्यावर खाला घालण्यात येणार. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.